जय महाराष्ट्र. आज आपण जगातील सर्वात मोठी राजकीय पार्टी भारतीय जनता पार्टी बद्दल सर्व काही माहिती करून घेणार आहोत. भारतीय जनसंघाची स्थापना 21 ऑक्टोबर 1951 मध्ये नवी दिल्ली येथे झाली. याचे पहिले अध्यक्ष होते श्यामाप्रसाद मुखर्जी. भारतीय जनसंघाची स्थापना झाल्यानंतर भारताच्या लोकसभेची पहिली निवडणूक झाली. त्यात भारतीय जनसंघाने 3 सीट जिंकल्या. 6 एप्रिल 1980 मध्ये भारतीय जनसंघाचे विभाजन झाले. यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS तसेच भारतीय जनता पार्टी म्हणजेच BJP. भारतीय जनसंघमधून BJP वेगळी झाल्यानंतर त्याचे पहिले अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी ठरले. 1996 मध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी शपथ घेतली, पण त्यांना फक्त 13 दिवसच पंतप्रधान पदावरती राहता आलं. 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्यांनी 5 वर्ष पूर्ण केली. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत BJPला 282 जागा मिळाल्या. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत BJPला 303 जागा मिळाल्या आणि आता 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये BJPला 240 जागा मिळाल्या. तसेच भारतीय जनता पार्टीचे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी हे 2014 पासून ते आतापर्यंत भारताचे पंतप्रधान आहेत. सध्या BJPची जवळजवळ 20 राज्यांमध्ये सत्ता असून 14 राज्यांमध्ये BJPचे मुख्यमंत्री आहेत. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये BJPला अभूतपूर्व असे यश प्राप्त होऊन चाणक्य समजले जाणारे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. असं आहे जगातील सर्वात मोठी राजकीय पार्टी BJPचा इतिहास आणि आजतागायत केलेली प्रगती. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. या चॅनलवरती आपल्याला सर्वांना उपयुक्त ठरतील अशा व्हिडिओ आम्ही नेहमी घेऊन येत आहोत. थँक्यू.